जाने पाठ गोरस बेचने आए हाट कान्हा रे मन मोहनलाल सब ही बिसरू देखे गोपाल कहा पद डारू देखे अनेरा देखी तो सब वही ने घेरा मैं बोली घर जाने बाट गोरस बेचने आई हाट वो तो थकित भाई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मन मोहनलाल सब ही बिसरू देखे गोपाल महायोग पीठे तके हे मराठ्याम वरुण पुंडलिकाय दातो मुनींद्र हे समागत्यदिष्टं तमानंद कंदम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रातमान माना पांडुरंगाकारो प्रातमान आनंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार तयाचे चरणे करिता त्रिभुवनी नमले संत नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपेण याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धः स्वान्तस्तमेश्वरं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुज गुणभूषाणं ज्ञानिनां प्रगण्यं सकल गुण निदानं वानराणां आदेशं रघुपति प्रिय भक्तं वासजातं नमामि दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेची बंधु श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कार आता मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आई हाट कानारे मन मोहन लाल सब ही बिसरो देखे गोपाल परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ति भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण धनश्री पंडित पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज आदि सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल माय बापांना कोटी कोटी प्रणाम विडला विडला विडला
भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने श्री करुणेश्वर भगवान कृपा आशीर्वादित श्री क्षेत्र राजंदा ते पंढरपूर पायदळ दिंडी सोहळा आणि आपण या परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या बोलत आहात दरबारामध्ये आलेलो आहोत. भगवंताचं सगळ्यांचं दर्शन झालं. तसं दर्शन दररोजच होत होतो. काय भगवंतानी त्या विभूती सांगितल्या. दत्त महाराजांनी फार खूप सुंदर चिंतन केलं. जेत जेत संपत्ती आणि दया आलिया अशी एक छाया ती जाण धनंजया विभूती माझी जी अन्नदाते आहे. चहा पाणी नाश्ता पाणी देणारी माझी विभूती आहे. म्हणजे प्रत्यक्ष देव दररोज भेटला. दररोज भेटला. आणि त्या भगवंताच्या आपल्याला दररोज भगवंत भेटला. आणि ज्यांनी आपल्याला या दिंडीमध्ये आणलं ते अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण परम आदरणीय दिनकररावजी कराळे गुरुजी, त्यांचे सुपुत्र, त्यांचा पूर्ण स्टॉप यांना धन्यवाद देतील तेवढे कमी आहे. कारण दिंडी इथपर्यंत आणणं सोपं नाही. कारण एका वारीचे लोक नसतात. कोणी हौशी असतात, कोणी गौसे असतात. गौसे म्हणजे काय कुठून काय भेटते काय दाखव काही नवशी असतात. नवस करण्याकरता येतात. या सगळ्यांना सांभाळत आणि हा लेकूरवाळा हे लेकूरवाली दिंडी आहे. आणि देवही लेकूरवाळा आहे. विठू माझा लेकूरवाळा नाही संगे गोपाळच मेळा. विठू माझा लेकूरवाळा. आमच्या दिंडीत खूप चांगले लोक आहेत. रथ हाकलणारे, गाडी चालवणारे, ड्रायव्हर कंपनी, सेवा देणारे, दत्ता महाराज पासून, गजानन भाऊ पासून, गुलाब मामा पासून, काय रामेकर बाबा, विष्णू पाटील, काय आमचं सगळं इथलं नियोजन सांभाळे आमचे आदरणीय नंदभाऊ गावंडे, काय सर्वांनी आपला हातभार लावून. कारण 10 की लकडी एक का बोजा शक्य नाही. पण 10 की लकडी 10 का बोजा जर असेल तर फारच चांगलं. आमचे उद्धव महाराज आहेत, वासुदेव पाटील आहेत, नानोटी कंपनी. काय मला तर असं वाटतं यायच्या गावात जन्माला येणार पोरगही स्वरात रडत असेल. एवढा यायचा स्वर पक्का आहे. फार सुंदर आहे. प्रेमनाथ महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. मृदंगाची साईला आले तर इकडेच राहिले. वास्तविकता त्यांचा मोठा कारभार आहे. चला आमचे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमची प्रसिद्धी करणारे निलेश महाराज डोंगरे यांच्या नावाने टाळ्यावर. कारण तयारच आहे शूटिंग करायला. सर्वांचा सहभाग आहे. आणि आजचा हा कार्याचा योग आहे. ड्रायव्हर घेतले ना बा पहिले सगळ्यांचं सहकार्य आज काल्याचं कीर्तन. आणि हा रूपकात्मक अभंग आहे. काय मै भूली खर जाने बर. अर्थात तुकोबराया दुसऱ्याची भाषा स्वतःवर घेऊन अभंग लिहितात. याला परार्थी अभंग म्हणतात. अभंग 3 प्रकारचे. काही स्वार्थी अभंग आहेत. स्वार्थी अभंग मध्ये फक्त स्वतःच मनोगत त्या अभंगात असते. तुझी वाही जगा देवराया बहु आवडसी जेव्हा पासोनिया कादरिया विठोबा कादरिया. याच्यामध्ये अभंग लिहिणाऱ्याचं स्वतःच मनोगत आहे. त्याला स्वार्थी अभंग म्हणतात.
परार्थी अभंग म्हणजे दुसऱ्याचं मनोगत स्वतःवर घेऊन केलेला अभंग. जसं मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद होते तुझं म्या आठविले नाही करे वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले. प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय स्वतःले अनाथ समजतात. अनाथ होते काय? अरे 14 गावाचा शेष सारा ज्यांना प्राप्त होत होता. 350 एकर शेती. तो अनाथ असेल काय? अपराधी असेल काय? तुकोबाराच्या जीवनात कधी अपराध घडलाच नाही. कर्महीन माणसात तुकाराम महाराजने 4 कोटी अभंग लिहिले. कर्महीन कसे काय होतील? काय तुझं मी आठविले नाही कधी असं जर म्हणसान तर जेव्हा रामेश्वर भट्टाने त्यांची जीभ धरली, कारण भलकुटीने भजन करत होते, इथं बसता नाही, तेव्हा रोमारोमातून भगवंताचं नाम येऊन गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंगा विठ्ठला. ज्यांच्या रोमारोमातून भगवंताचं नाव येते. नाही जिजाबाई जेव्हा तुकोबारासाठी शिदोरीमध्ये भाकरी घेऊन जात होती तेव्हा ते सांगून जात होते का मी या डोंगरावर आहो. नाही पण जिजाबाईचा एवढा विश्वास त्या चोकुल्लीवर भंडारा डोंगर आहे की कोणा डोंगर आहे, कोणचा डोंगर आहे, ती फक्त त्या पावलाला कान लावत होती. आणि त्याच्या पावलातून विठ्ठल विठ्ठल नाम निघतो. काय की असं म्हणू शकतात की तुझं म्या आठविले नाही कधी. याचा अर्थ हा अभंग परार्थी आहे. दुसऱ्याचं मनोगत घेऊन निर्माण केलेला अभंग याला परार्थी म्हणतात. तिसरा स्वार्थी परार्थी. दुसऱ्याचंही मनोगत आहे, स्वतःसाठी जो अभंग लागू पडतो त्याला म्हणतात कोणता? स्वार्थी परार्थी. त्याला स्वार्थी परार्थी अभंग म्हणतात. जसं घेताना पर्वत जलदी सर्वांसाठी लागू पडते. उपदेश पर्याय स्वतःसाठीही आहे. याला स्वार्थी परार्थी अभंग म्हणतात. प्रस्तुत अभंगामधून काय जगद्गुरु तुकोबाराय एका गोकुळातल्या गवळणीचं वर्णन स्वतःवर घेऊन करत आहे. मै भुली घर जाने बात. आता ती बाई कोणची भुलली आणि तिच वर्णन तुकोबारायाने काय करावं. आपण भुललो नाही काय? आपल्याला आता कोणता दिवस आहे माहित आहे काय? तारीख माहित आहे का? काहीच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामस्मरण आपणही भुललो. आपलं वर्णन तुकोबारायाने केलं नाही. काही लोक संसारात भुलले, काही लोक संसारात एवढे भुलले की आपण कोणा याचाही त्यांना विचार की विसर पडले. कारण ज्योत फुल्या जागी जखले नजर न दावे तटा पलिकडे सुटके लागी मन घाबरते जो आला तो रमला जग हे बंदिशाना जग हे बंदिशाना. संसारात आलेला प्रत्येक जीव लेकरात भुलला, संसारात भुलला, घरात भुलला, शेतीत भुलला, स्वतःमध्ये भुलला. अरे मी कोण आहे करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण मीला बोललो. हे नाव म्हणजे आपलं खाद्य तरी आपलं आहे काय तरी मरावं वाटत नाही आणि मूळ स्वरूपाशी एकरूप व्हावं वाटत नाही. ते मूळ स्वरूपाशी एकरूप होण्याचं साधन म्हणजे वारी आणि पांडुरंगाचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
बोलला बोलला भावासे सानोनिया वैकुंठासी देव बोलला बोलला भावासे उगला आला पंढरपूर गोपळात पड सोयरा सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी देव बोलला बोलला भावासे देव बोलला बोलला भावासी देव सुद्धा स्वतःला इथं आल्यानंतर संतांमध्ये बोलतो. आणि देवानी जन्म घेतला. सामान्य आहे का तो? आय एम गॉड. हे वैकुंठात असताना त्याला भान आहे, आय एम गॉड, मी देव आहे, मी सृष्टी करताय, मी जगत चालक आहे, मी जगन्नाथ आहे, मी सगळ्यांचा माय बाप आहे. कोणाला? भगवंताला स्मरण आहे. पण जेव्हा गोकुळात येतो भूलतो महाराज. कसा भूलतो? अरे पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, त्याने संपूर्ण जगाचं लालन पालन केलं. पण तो यशोदेने काय काय मागते? भाकर आई घरा कलेचा मला जेवगा एवढू साक घे ग मुंडा त्याचा करून दे ग मांडा. अरे विश्वव्यापक परमात्मा यशोदेला वाढून मागतो, भोजन मागतो. भुलला महाराज काय? अरे तेवच नाही, त्या गोपिका म्हणतात नाच. ज्यानं सगळ्या जगाले नाचवलं तो देव त्या गोपिकाच्या समोर नाचते. नाचते देवा काही हिर किशोरिया छटिया भरता गोपे नाच नचावे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. संपूर्ण जगाला नाचवणारा देव भुलला आणि गोपिकाच्या समोर छोटा होऊन नाचू लागला. देवही भुलला ना महाराज. देव येण्याचे कारण अनेक आहे. काय? आपण तीनच समतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काही ऋषी मुनी यशोदेकडे आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि यशोदेला विचारलं, का ग मैया जी महात्मा बोलिए तेरे गाना को दूसरा कुछ काम नहीं आता क्या? तीनही काम करता है. कोणते काम? परित्राणाय साधूनां साधूचं रक्षण, धर्माची संस्थापना आणि दुष्टाचा सत्यानाश. तेव्हा यशोदा म्हणते भूल गया मेरा भगवान इतने ही काम नहीं करता. हो म्हणते कथा परमहंसानां विमलां अमलात्मनां अत्रि योग विधानार्थ कथम पश्चिम महित्रियम. क्या बात है. अरे माझा देव जन्माला झाला नसता, त्यानं लीला केल्याच नसत्या, आबुस्कर महाराजनं डोबल्याचं सांगितलं असतं काय? तुम्ही झोपले काय? त्यानं लीला केल्या. कारण त्या लीला वैकुंठात चालतात आणि परमहंसी लोक पाहतात. जे परमहंसी आहेत प्रेमानंद महाराज सारखे, तुकोबर आहेत, ज्ञानोबर सारखे महान संत आहेत, त्यांना त्या लीला बसल्या बसल्या दिसतात. तू आम्हाला लीला कळत नाही म्हणून देव येते. हो देव आपल्यासाठी येते. देवच्या लीला करते महाराज काय. आणि म्हणून त्या लीला होऊन आपल्याला आनंद होते. आत्मानंदी आला ब्रह्मानंदी बनवते त्या लीला. त्या कथा कथामध्ये काय येन केन प्रकारेण स्वस्वरूप स्थिती प्राप्त इति कथा. अरे कथा श्रवण केल्यावर स्वतःला विसरून भगवत स्वरूपाशी एकरूप होल्या जाते. याला कथा म्हणतात, याला कीर्तन म्हणतात. कीर्तन सांग कीर्तन सांग हा कीर्तन सांग कीर्तन सांग
स्वतःला विसरल्या जाते ते स्थान कीर्तन आणि कथा. अरे आत्मानंदी याला ब्रह्मानंद बनवते ती भगवंताची लीला. ब्रह्मानंदी याला परमानंदी आणि परमानंदी याला परमहंसी बनवते. तो परमहंस बना. परमहंस म्हणजे काय? तुम्ही आम्ही परमहंस होऊ शकतो. हंस म्हणजे काय? पकस्वेतो हंसस्वेतो को भेदो पक हंसयो निरक्षीर विवेक तू पको पक हा हंस संसार. अरे बगळाही नदीच्या काठी राहतो, हंसही नदीच्या काठी राहतो. बगळा मासोळ्या खाते आणि हंस काय खाते? मासोळी नाही, मोती खाते. मोती जगातलं सगळ्यात भारी अन्न खाणारा जर कोण असेल तो हंस आहे, माणूस नाही. माणूस काचकोयऱ्या खाते. घरी जेवल्यावर त्याने फुगे पाहिजेत आपण त्याच्यात बसत नाही, माणूस नाही बसत. आणि एक आहे दूध मिश्रित पाणी बगळ्यालाही दिलं, हंसालाही दिलं. बगळा सगळं पिऊन घेते, हंस फक्त दूध पिते आणि पाणी राहू देते. काय? निरक्षीर विवेक तू. विवेकाने सार काय असार काय असार बाजूला टाकते, सार घेते तो परमहंसी. तुम्ही आजपासून एक करा, असार टाका. खोटं बोलणं, सत्य बोलणं चालू करा. काय? आचरण शुद्ध ठेवा. तुम्ही सुद्धा परमहंसा आणि तुम्हीही देवाचे अंश आहात. तर ते करण्याकरता, त्या लीला करण्याकरता भगवंत अवतरित होतो. तिसरा मुद्दा, देव स्वतः रसो वैसाय. परम रसिक आहे, त्याला सुद्धा आनंद घ्यावासा वाटतो. तो आस्वादक आहे आणि आस्वाद्य बी आहे. भगवंताला सुद्धा लहान व्हावं, त्याला असं वाटते आपल्याला कोणीतरी आई असावी, कोणीतरी बाप असावा, कोणीतरी आपले कान बोलावे. मोठ्यांना कधी कधी लहान व्हावं असं वाटतं. मला मोठं होणं सोपं नाहीये, सोपं नाही. लहान व्हावं असं वाटते. काय झालं? एका पांढराले मळा वाटे इरीत उडी टाकली तिथं राहिलं, कारण पोनही होतं. काय? आणि झाडावरून उडी टाकली तर उड्या मारायची त्याने सवय होती. मेलं नाही. तो म्हणे वाघास सिंहाशी खेटी घेऊ. आणि शिव मस्त झोपलेला एका झाडाखाली. एक काय हा गेला, त्याचे दोन्ही कान वळले आणि त्याच्या समोर उभा राहिला. त्यानं असे डोळे लाल करून पाहिले, म्हणे जंगलचा राजा माय कान वळले. मी जंगलचा राजा अशी डरकाळी बोलली तरी तो घाबरला नाही. म्हणे माझ्या डरकाळीनं हरणी गर्भगरीत होतात. काय होतात? हरणीचा गर्भ पडतो. एवढा आवाज सिंहाचा आणि वाघाचा आहे. 2.5 किलोमीटर पर्यंत आवाज जाते सिंहाचा. बोले बा किती किलोमीटर पर्यंत? आपला कुठलं जाते? आपला तर माईक आहे, माईक मध्ये येत नाही. गर्भ करीत होते. तू का भेट नाहीस म्हणे? कान वळले तर वळले समोर उभा आहे. तुले मरायची भीती नाही का? म्हणे आहे ना, पण मी भेट नाही. मी तुझे खाईल ना. म्हणे खाया तू मला खावं यासाठीच ते कान वळले. कशासाठी? बोलले का राजाचे कान वळले. राजाचे बरं एक सांग म्हणे, कोण पाहिलं तर नाही ना? कोण पाहिलं नाही? तू एकटाच आहे म्हणे. मी कान वळणार आहे एकटा. बरं एक कर, अजून माय कान वळ. काय? देवाला सुद्धा लहान वाटतो. देवाला या वाटतं, पण देवाले बोलवणारे नाही आहे. कौन कहता है भगवान खाते नहीं? आप माँ यशोदा केसरी का खिलाते नहीं, नामदेव केसरी का खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं? अरे माँ यशोदे केसरी का आप सुलाते नहीं. ओ बाळा अजून का झोप माझ्या कानाला नाही. कोण कहता है भगवान सोते नहीं? यशोदा मैया की सर का सुलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं? आप द्रौपदी के सर का बुलाते नहीं. है ना? बुलाते द्रौपदी के सर का. अरे अजून शेपडी सारखं बोलवत नाही आपण. देव येणार नाहीत काय? अरे देव येतात, फक्त बोलवायला पाहिजे. अरे तू भगवान कहते इधर आके तो देख, तेरे लिए नहीं भागते हो तो मेरा नाम मत लेना. अरे मेरा नाम लेके तो देख, पूरी दुनिया में तेरा नाम रोशन न कर दूं तो मेरा नाम मत लेना. नाम लेके तो देख.
अरे अन्नदान करके तो देख, पूरी दुनिया के भंडार तेरे नाम न कर दो तो मेरा नाम मत लेना. नाही अन्नदान करतायत, चहापुरते तरी गुरुजीच्या जवळ टाका. एकट्याने भार उचलू देऊ नका. 500 नाही 1000 2000 तरी द्या. नाही कमशे कम स्पिशीचे तरी पैसे भरा. भक्कम झालं बिडाला बिडाला. त्यांना माहित आहे. मी कोशिश करतो कुठून आणून द्यायची, कारण मला याची अनुभूती आहे. कारण गुरुजीच्या सोबतच बसतो. काय त्यांचा आटापीठ आहे. चला भगवान कहते मेरे प्रभु आखे तो देख, इकडे येऊन तर पाय पंढरपूर दे देखो जी आलो क्या मौज मजा आली. काय मजा येते, आनंद जे आले त्यांनाच हा आनंद कळला. काय भगवंत लहान होण्याला तयार आहे. आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये एक वेळेस ते जन्म घेतात. काय सांगू राहिलो मी, देव सुद्धा बोलला. मग हिचं वर्णन का केलं, कारण ही परमार्थात बोलली. कशात बोलली, ती अशी बोलली महाराज की स्वतःला विसरली, संसाराला विसरली आणि व्यवहारालाही विसरली. व्यवहार कोणता, दैदूत विकण्याचा. पण काय म्हणून राहिली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घ्या. कारण एकीला डोळा पैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. तिने भगवंताला पाहिलं डोळ्यानं आणि तो मनात बसला. आणि मनात बसल्यावर तेच काय अंगी असे ते स्वप्नी दिसे. तसंच झालं मला. तोची वदनी उच्चारी म्हणजे व्यवहाराला बोलली, देहाला बोलली, भगवत स्वरूप झाली. आणि संसाराला बोलली सासुडे माहेर, सासू सासरा दिरा आणि त्या व्रतार कृष्ण रूप. देवा पतीला सुद्धा कृष्ण रूपात, सासू सासरे दीर मुलगा कृष्ण रूपात पाहत होत्या. कारण त्यांची दृष्टी सम झाली होती. याला म्हणतात बोललो. पण जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी गेले. त्या गवळीने विचारले का ग घरी जाणं. अशी एका ठिकाणी गौर उभी आहे. ते म्हणते मै बोली घर जाणे बाट, बोरस बेचणे आयाट. काय का आणारे मन मोहनला, सबही विसरू देखे गोपाल. मी त्या भगवंताला पाहिलं आणि मला चित्र तिथं तो दिसू राहिला. मग घरी जाय, घरी देवच आहे म्हणे. कहा पद डाळू देखे आलेला. अरे समोर पाय टाकाव तर तिथेही देवच आहे. कणकण में भगवान. या तिची दृष्टी अशी झाल्यामुळे ती पाय सुद्धा टाकत नव्हती, उभीच राहिली. का जिथं तिथं देवाच्या अंगावर पाय पडेल. कहा पद डाळू देखे आनेरा म्हणजे मी माझ्या नजरेने पाहतो. देखे तो सब वैने गळा. सगळं विश्व त्या भगवंताने पोत प्रोत भरलेले आहे. ही ज्ञान दृष्टी त्या गोपिकाला प्राप्त झाली. आणि जगद्गुरु तुकोबारायाला आश्चर्य वाटलं. तुकोबारांचा भूतो थकित भैरे तुका, भागारे सब मन का धोका. विठोबा रखुमाये जिथं तिथं ब्रह्म दिसते. आज मी ब्रह्म पाहिले, आज मी ब्रह्म पाहिले. त्या गोपिकाची अशी अवस्था झाली. काय भगवंत गोकुळात जन्माले आले. त्यांनी अनेक लीला केल्या. काय त्यातली एक लीला सांगतो, चौरे लीला. ती लेकरं हातापायाच्या काळ्या छातीच्या परतरवाऱ्या दिसत होती. भगवंताचा काळे तुमच्या घरी दही दूध तूप नाही काय. दही दूध तूप खाणारे कसे दिसतात, स्थूल दिसतात. दूध खाते कोण, आपण. आणि एकटो मुकले. चहा कशाला पेतो, आमची आजी बकेट घेऊन चहा पेत जाते. तिकडून पायाचा बकेट घेईपर्यंत डेअरीवरून. म्हटलं आजी भक्कम आहे ना घरी. म्हणे बाबू किंमत करता. बकेटात घेऊन चहा करेन ते मला आमची आजी. अरे दाना पण दे खाली. दाना बसून म्हटलं अन्न पण म्हणे अन्नाची किंमत कर, अन्न तुझी किंमत करेन. आज चला म्हणे काय दूध कुठे
जाते म्हणे सगळं गेरीले मथुरेले असं. आणि तुम्हाला भेटत नाही काय म्हणे आम्हाला ताक भेटली. तू गेरीले आणि ताक घेरीले, तू गेरीले ताक घेरीले म्हणे अशानं सुधारसाल काय. अरे उद्या मोठे वार तुमच्यावर संकट येतील, दुश्मन येईल तुमच्यावर वार करेल. अरे कमसेम स्वतःच नाही दुसऱ्याचं स्वतःच सांभाळता आलं पाहिजे ना. मग काय करा, चला आपण चोरी करू. कारण भगवंताकडे चोरी आली होती. चोरी मग कोणची चोरी नाही आहे, फक्त चित्त चोरी आहे नंदाच्या नंदने. त्या चोऱ्या करू लागले. एक बाई म्हणे महागडी येऊन दाखव म्हणे खरे हिचा घरनंबर. घर पाहुणी एकांताचे नवविधान नव भक्तीचे. म्हणजे कोठाण्यावर हिचं घर आहे. कशावर? 420 नंबर आहे घराचा. आणि दुपारी हे कपडे धुवायला जात असते म्हणे. पाय मग हे पालत ठेवली, गेली म्हणे वाळत गेली म्हणे. चला चारीकून सगळं लावलेलं जाऊ कसं म्हणे. डोळे लावा. सगळे आत गेले. पण साधरले मोपट्याला खातील तर मरी माहिती शपथ राहतो. बेसल भाकर असलेला हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे. चांगली चिलकी असू द्या. हरे राम नाही त्याचा आवाज डोळ्याने येते. शिरोपुरी बळ दिसते ना. त्याने नवविधान भक्ती भेटली. मग यांनी काय केलं, पुंडलिक वल्ला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काही गवळणी नदीवर चालल्या होत्या आणि त्यांनी पाहिलं म्हणे माझ्या घराले कुलूप आहे, खिडकीले कुलूप आहे. हे दिंडी कशी आत गेली. त्या घाबरल्या आणि त्या नदीवर गेल्या आणि त्या सांगलेल्या आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. उठालो गाडी गा, उठालो गाडी, उठालो गाडी, देवा माझा घाबरला. गोपिकांनी सांगितलं ते म्हणजे असे कसे जातील. खिडक्याने कुलूप लागेलाय, दरवाजाने कुलूप लाय. म्हणजे आत्याबाई तुमचं तुम्ही पा, आपण सांगायचं काय केलं. मग तुम्हाला कसं कळलं म्हणे. सगळे जण कुंडलिका वरदे म्हणत होते म्हणे. माय कुठून गेला बाई कुठाचा बोला. तिनं घाई कपडे धुतले. जाऊन पाहिलं सगळं व्यवस्थित दिसे. जसं कुलूप उघडलं त्याच्या म्हणे कृष्णा आली रे म्हणे. काय हरकत नाही, आपलं खाणं पिणं झालं. डोळे लावा. डोळे लावले, सगळे निघून गेले. पण पेंद्यानं डोळे उघडे ठेवले. पेंद्या सोरक्यात अटकला काय. आणि त्या सवल्या गोपई सोबत आल्या म्हणे. बाई पाहिलं पहाती गवलनी तवती पावती दुधाने आजी नंदाची अपोरे म्हणती नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे. हो म्हणे माय कुकून आले बाई, कसे गेले काही समजत नाही. कसे आले पण एकीच नजर गेली वर. म्हणे मैंने देखा मग त्या बाईनं ताट आणलं, पाणी आणलं, त्याच्या पायावर पाणी टाकलं, गंध अक्षत लावलं. बरोबर आहे ना. नाही नाही काळ्या आणल्या रसा आणला, त्याला हाग्या मार दिला. कोणता मार? आमचे गुरुवर निवृत्ती महाराज वाक्य फार सुंदर सांगायचे. हाग्या मार म्हणजे काय. चोराले पकडून आणलं, त्याने मारलं. मारता मारता तो हागला. हागला जाऊन म्हणून डबल मारलं. याला हाग्या मार म्हणतात. निवृत्ती महाराजचे कीर्तन आहे का? कीर्तन महान विभूती गेली हो.
चला आज पंढरपुराच्या क्षेत्राच्या ठिकाणी अशा संतांचं स्मरण झालं. अहो भाग्य समजा विढाला पेद्यामध्ये कृष्णा धावले कोणची भाषा आहे? राठोड महाराजची भाषा आहे. मस्त सुंदर गाता तो. चला त्याच्या संगीतून थोडी झलक आली म्हणे. काय चला हेल्याने पुन्हा भगवंताला आवाज दिला. भगवंताने त्याला आणलं काय आणि ती गवळण जरूच त्याने म्हणे काय ते द्या जिथं माळ घालला तिथंच थापण मारे. कशी काय तब्येत म्हणे मारू नको ना. अनेक प्रकारच्या लीला केल्या आणि शेवटी सगळ्या गवळणी म्हणू लागले यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी तेव्हा भगवंताची आई म्हणाली कृष्णा आता कोळ्या बंद कर. आता तू शाळेत जाय. त्या शाळेत गेले. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोदना गाई जागा रानात गेला गोपाळ गोंगईवाला. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा चोऱ्या केल्या. कोणत्या चोऱ्या केल्या? 5 पोळ्या 3 भात झाली. जेल कानवला एकच पोळी. आमची ठकवणी खाल्ली शिगवली. सुंदर अशा प्रकारच्या त्याही चोऱ्या सोडणे. वा काय भाग्य. आज आळंदीकर आमचे शिंदे महाराज आणि वा 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 मा नातू आला विठाला विठाला कृष्णा आला कृष्णा. आमच्या बाईची चिरंजीव आहे. 8व्या वर्षापासून वारी करत होते. आता आळंदीकर झाले. आता कायले विसरले आम्हाला. आमच्या दिंडीत कायले येतात पण आले. काल्याच्या कीर्तनाले का होईना काले भगवंताने 12 वाजल्यानंतर सगळे गोपाल म्हणू लागले. तेव्हा आता भूक लागली. तेव्हा भगवंत म्हणता ये रे गळ्या वैच वार गळ्या टाक खोंगळ्या सोडगा खोल्या शिदोडीच्या हरिहा करतो गोपाल काला तिरुभाईचो यमनेच्या. गोपाळांसोबत भगवंताने जो काला केला तोच काला संतांनी पंढरपूरच्या वाळवंटात केला. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम तोच काला. गुरुवरे भोजने महाराज, पाटकर महाराज, पवार महाराज, सद्गुरु श्रीराम महाराज, सखाराम महाराज, गजानन महाराज, गुरुवरे वासुदेवजी महाराज, भास्कर महाराज, अनेक संतांनी आपल्या विदर्भातल्या संतांनी नाथनंगे महाराज ओंकारगिरी महाराज यांनी हा एरिया येऊन परमार्थ वाढवला. हा भक्तीचा मला सुजलाम सुफलाम केला आणि ते परमार्थ वाढवणाऱ्या संतांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली